Good morning, students. I am Jadhav PL from Swami Ramananda Bharati Junior College, Tasgaon. Today we start topic ionic equilibria. Next point is solubility equilibria. सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियममध्ये आपल्याला सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट ही कन्सेप्ट अभ्यासायची आहे. सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे काय, तर हा आयोनिक कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट असतो, प्रॉडक्ट ऑफ आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. आणि त्यासाठी टेम्परेचर जे आहे हे डेफिनाईट टेम्परेचरला आपण त्याचं इक्विलिब्रियम एक्सप्रेशन लिहिलं तर त्या इक्विलिब्रियम एक्सप्रेशनमध्ये जे आयन्स असतात त्या आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा जो प्रॉडक्ट आहे रेज्ड टू द सुटेबल पॉवर इक्वल टू देअर रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट, that is known as a solubility product. So definition of solubility product is, in saturated solution of sparingly soluble salt, the product of equilibrium concentration of the constituent ions raised to the power equal to their respective coefficient in balanced equilibrium expression at a given temperature is known as solubility product. थोडासा डेफिनेशन डीप आहे त्यामुळे त्याचे 3 भाग करा. पहिला जो आहे हा इन सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. कोणामध्ये होतं आहे तर सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये होते, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टच्या. आता स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे काय, तर ज्या सॉल्टची सोल्युबिलिटी कमी आहे त्यांना म्हटलं जातं स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. म्हणजे सिल्वर नायट्राईट असेल किंवा सिल्वर क्लोराईड असेल तर हे पाण्यामध्ये कमी प्रमाणामध्ये विरघळतं. असे जे सॉल्ट्स असतात त्यांना स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हटलं जातं. तर ह्या स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्स आपण सॅच्युरेटेड सोल्युशन घेतलं तर त्यामध्ये प्रॉडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट आयन्स रेज्ड टू द पॉवर इक्वल टू देअर रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट इन बॅलन्स्ड इक्विलिब्रियम एक्सप्रेशन ॲट अ गिव्हन टेम्परेचर दॅट इज नोन ॲज अ सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. आपण एक्झाम्पल बघू म्हणजे लक्षात येईल. आता समजा आपण आता स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट घेतलं. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट मीन्स द सॉल्ट विच डिझॉल्व्स ओनली स्लाइटली इन वॉटर. आता त्यामुळे काय होणार आहे तर याचं जे सॅच्युरेटेड सोल्युशन असणार आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन कोणाला म्हणतो आपण तर ज्या सोल्युशनमध्ये काय असतं तर आयन्स इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सॉल्ट. म्हणजे त्या सोल्युशनमध्ये सॉल्ट पण असेल, अनडिझॉल्व सॉल्ट आणि थोडेसे आयन त्याचे आयन्स पण असतील. असं जे सोल्युशन असतं त्याला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. आता जेव्हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असेल तेव्हा ते कमी सोल्युबल असणार आहे आणि त्यामुळं सोल्युशनमध्ये आयन्स कमी असतील आणि अनडिझॉल्व सॉल्ट जास्त असेल. त्यामुळे जेव्हा आपण सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट घेऊ तेव्हा त्यामध्ये असणारे आयनची संख्या कमी असणार आहे. एक्झाम्पल आहे त्याचं स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचं सिल्वर क्लोराईड, बेरियम सल्फेट, कॅल्शियम फ्लोराईड एक्सेट्रा. आता इथं आपण बघितलं की समजा मी AgCl घेतलं सिल्वर क्लोराईड, तर हे AgCl जे आहे त्याचं पाण्यामध्ये आपण ॲड केलं तर काय होईल, स्लाइटली डिसोसिएट अँड गिव्ज Ag प्लस अँड Cl मायनस आयन. सो द डायनामिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट बिटवीन अनडिझॉल्व सॉलिड AgCl अँड डिझॉल्व Ag प्लस अँड Cl मायनस आयन. म्हणजे आपण जर AgCl सॉल्ट वॉटरमध्ये ॲड केलं तर काय होणार आहे त्यातलं अगदी कमी प्रमाणामध्ये पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होईल आणि आपल्याला Ag प्लस आणि Cl मायनस आयन्स मिळतील. पण मोस्ट ऑफ द सॉल्ट कसं राहणार आहे, अनडिझॉल्व्ह राहणार आहे. तर हे अनडिझॉल्व्ह सॉल्ट आणि Ag प्लस अँड Cl मायनस आयन यांच्यामध्ये एक डायनामिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट होईल. तो जो इक्विलिब्रियम आहे त्याला सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम म्हटलं जातं. म्हणजे सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम म्हणजे काय, सो इट इज इक्विलिब्रियम in saturated solution when it is equilibrium between undissolved salt and dissolved ions. म्हणजे समजा आपण AgCl घेतला तर AgClचं आयोनायझेशन होऊन Ag प्लस अँड Cl मायनस मिळतील. म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ AgCl कंटेन्स अनडिझॉल्व्ड AgCl अलॉंग विथ Ag प्लस अँड Cl मायनस आयन. सो दिस इक्विलिब्रियम इज सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम. आता आपण याला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला तर K इज इक्वल टू NR कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl. पण जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिझॉल्व्ड
सॉलिड घेतो AgCl, तेव्हा हे कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, एकदम कमी AgClचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल अनडिझॉल्व सॉल्टचं, कारण सॉल्ट कसं आहे तर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, त्यामुळं अनडिझॉल्व AgCl जास्त आहे, त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय घेतलं, कॉन्स्टंट घेतलं. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl इज इक्वल टू कॉन्स्टंट, त्याच्यासाठी आपण सिम्बॉल वापरला K'. आता K इज इक्वल टू काय आलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस डिवायडेड बाय K'. आता हा K' आपण या साईडला घेतला तर आपल्याला मिळेल K इंटू K' इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. आता K इंटू K' हा कॉन्स्टंट आहे, त्यासाठी आपण KSP हा कॉन्स्टंट वापरला. KSP म्हणजे सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट आहे हा, दॅट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. म्हणजे हे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन आलं, हा जो प्रॉडक्ट आहे हा आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट आहे. कशामध्ये हा, तर इक्विलिब्रियम एक्सप्रेशन जे आहे AgClचं त्यामधला हा, त्याला आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करून हे इक्वेशन मिळालं. जे KSP जो आहे याला म्हटलं जातं सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. इट इज प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन इन सॅच्युरेटेड सोल्युशन अँड इट इज डिनोटेड ॲज अ KSP. आता इन जनरल आपण बघू की समजा BXAY हे सॉल्ट आहे, म्हणजे BA हे सॉल्ट आहे, त्यामध्ये X हा Bची संख्या आहे, म्हणजे Bचा कोइफिशियंट काय X आहे आणि Aचा कोइफिशियंट Y आहे. तर आपल्याला X टाइम्स काय मिळतील, B प्लस आयन्स मिळतील आणि B प्लस आयनवरती चार्ज किती असेल, तर Aचा जो कोइफिशियंट आहे Y एवढा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल, म्हणून X टाइम्स B रेज टू Y प्लस हे आयन्स मिळाले, प्लस A मायनस आयन्स मिळतील, त्यांची संख्या किती असेल, Y एवढी असेल. सो Y टाइम्स A X मायनस आयन्स. सो सोल्युबिलिटी प्रॉडक्ट KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ BY प्लस रेज टू X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AX मायनस रेज टू Y. म्हणजे आपण म्हटलं होतं की तीच प्रॉडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स रेज्ड टू सुटेबल पॉवर इक्वल टू देअर कोइफिशियंट. म्हणजे इथं Bचा कोइफिशियंट किती आहे, X आहे, म्हणून या कॉन्सन्ट्रेशन ऑफ BY प्लस आयन्सचा इथं पॉवर किती आहे, तर X एवढी आहे, म्हणजे त्याच्या कोइफिशियंट एवढे आहे. तसा A मायनस आयन जो आहे त्या A मायनस आयनला इथं कोइफिशियंट किती आहे, त्याचा Y आहे, म्हणून आपण काय म्हटलं, A मायनस X रेज टू Y. आता समजा आपण हे अप्लाय केलं वेगवेगळ्या एक्झाम्पलला बघू की समजा BaSO4 आहे, बेरियम सल्फेट, याचं डिसोसिएशन झालं तर Ba2 प्लस अँड SO4 2 मायनस आयन मिळाले. म्हणजेच इथं बेरियमवरती कोइफिशियंट याचा एकच आहे, SO4चा पण कोइफिशियंट एकच आहे, म्हणून KSP बरोबर काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba2 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 2 मायनस. समजा आपण कॅल्शियम फ्लोराईड घेतलं CaF2 सॉलिड, तर याचं डिसोसिएशन झालं तर आपल्याला काय मिळेल, Ca2 प्लस मिळेल प्लस 2F मायनस मिळेल. आता इथं आपल्याला कॅल्शियम एकच आहे कोइफिशियंट, पण फ्लोरीनचा कोइफिशियंट 2 आहे, म्हणून KSP बरोबर काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ca2 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ F मायनस रेज टू 2. इथं आपण कोइफिशियंट काय केला, इथं पॉवरला लिहिला रेज टू द सुटेबल पॉवर. समजा हे तिसरं एक्झाम्पल घेतलं आपण Bi2S3 सॉलिड, तर यामध्ये ट्वाईस Bi3 प्लस प्लस थ्राईस S2 मायनस आयन मिळाले. इथं आपल्याला बिस्मथ जो आहे त्याचा कोइफिशियंट किती आहे, 2 आहे, त्यामुळे इथं लिहिताना आपण लिहितो KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Bi3 प्लस रेज टू 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ S मायनस आयन्स S2 मायनस, याचा कोइफिशियंट 3 आहे, म्हणून इथं काय लिहिलं आपण S2 मायनस रेज टू 3 लिहिलं. आता त्यानंतर चौथं एक्सप्रेशन आपण बघू, Ca3 प्लस Ca3PO4 ट्वाईस सॉलिड गिव्स थ्राईस Ca2 प्लस ॲक्वेस प्लस ट्वाईस PO4 2 मायनस ॲक्वेस. इथं KSP बरोबर काय आलं, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ca प्लस 2 रेज टू 3, कारण कोइफिशियंट 3 आहे कॅल्शियमचा, आणि इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ PO4 मायनस 3 रेज टू 2, इथं कोइफिशियंट 2 आहे. तर ह्या पद्धतीनं आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्टसाठी एक्सप्रेशन लिहू शकतो. आता त्यानंतर आपण बघणार आहे रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट अँड आयोनिक प्रॉडक्ट. आता आयोनिक प्रॉडक्ट आणि
सोल्युबिलिटी प्रॉडक्ट यामध्ये काय रिलेशन आहे हे आपण बघणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सोल्युबिलिटी म्हणजे काय माहीत पाहिजे. सोल्युबिलिटी म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिझॉल्व इन ग्रॅम्स, म्हणजे आपण किती ग्रॅम सबस्टन्स हा दिलेल्या व्हॉल्यूममध्ये डिझॉल्व केला ही त्याची सोल्युबिलिटी असेल. म्हणजे 5 ग्रॅम आपण 100 ml मध्ये डिझॉल्व केलं तर सोल्युबिलिटी काय आली 500 ग्रॅम्स पर 100 ml. किंवा 1 लिटरमध्ये मी 40 ग्रॅम डिझॉल्व केलं तर 40 ग्रॅम्स पर लिटर किंवा 40 ग्रॅम्स पर 1000 ml व्हॉल्यूम. तसं मोलर सोल्युबिलिटी म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपाऊंड्स दॅट डिझॉल्व्स टू गिव्ह 1 लिटर ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन दॅट इज कॉल्ड ॲज मोलर सोल्युबिलिटी. म्हणजे 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी आपण किती मोल्स ऑफ सबस्टन्स त्यामध्ये डिझॉल्व केला ही काय असते त्याची मोलर सोल्युबिलिटी असते. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपाऊंड दॅट डिझॉल्व्स टू गिव्ह 1 लिटर ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन इज कॉल्ड ॲज इट्स मोलर सोल्युबिलिटी. मोलर सोल्युबिलिटी जी आहे मोल्स पर लिटर इज इक्वल टू काय आलं सोल्युबिलिटी इन ग्रॅम्स पर लिटर डिवायडेड बाय मोलर मास इन ग्रॅम्स पर लिटर. आता आपल्याला माहित आहे की सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम मगाशी आपण बघितलं की समजा ही रिॲक्शन आहे BXAY सॉलिड गिव्ज X टाइम्स BY प्लस Y टाइम्स AX मायनस. आणि याचा आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट लिहिला तर काय येतो KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ BY प्लस रेस टू X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस X रेस टू Y. हा झाला याचा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आता समजा S ही सोल्युबिलिटी असेल तर मोलर सोल्युबिलिटी ऑफ कंपाऊंड ही S असेल तर इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयर्न इन सॅच्युरेटेड सोल्युशन इज म्हणजे BY प्लसचं सोल्युबिलिटी किती असणार तर X इंटू S एवढी असणार. कारण कोएफिशियंट किती आहे त्याचा X आहे त्यामुळे ह्याची सोल्युबिलिटी काय येणार X टाइम्स S. सोल्युबिलिटी S इंटू X आली. तसं A ची सोल्युबिलिटी कसं किती असेल तर Y इंटू S असेल. म्हणजे BY प्लसच्या जागी मी काय लिहिणार X इंटू S आणि A मायनस Xच्या जागी मी काय लिहिणार Y इंटू S. आता हे व्हॅल्यू आपण त्यामध्ये घातलं असं एक्सप्रेशनमध्ये तर आपल्याला इथं मिळेल BY प्लस इज इक्वल टू XS मोल्स पर लिटर अँड A कॉन्सन्ट्रेशन ऑफ AX मायनस आयर्न इज इक्वल टू YS मोल्स पर लिटर. आता KSP बरोबर काय आलं त्यामुळं तर X टाइम्स X इंटू S रेस टू X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ YS रेस टू Y. आता X इंटू S रेस टू X आणि Y इंटू S रेस टू Y म्हणजेच काय आलं X रेस टू X आलं प्लस इंटू S रेस टू X Y रेस टू Y इंटू S रेस टू Y म्हणजेच काय आलं हे X रेस टू X इंटू Y रेस टू Y इंटू X रेस टू X प्लस Y. तर हा जो आहे हे रिलेशन आहे KSP म्हणजे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि S म्हणजे सोल्युबिलिटी यामध्ये असणार हे रिलेशन आहे. आता आपण हे अप्लाय करू एक्झाम्पलला म्हणजे लक्षात येईल. समजा इथं मी एक्झाम्पल घेतलं AgBr. AgBr गिव्स Ag प्लस Br मायनस. आता इथं X किती आहे तर 1 आहे. सिल्वरचा कोएफिशियंट 1 आहे Brचा पण कोएफिशियंट 1 आहे. त्यामुळे X रेस टू X म्हणजे 1 रेस टू 1 आलं म्हणजे 1च येणार इंटू Y रेस टू Y पण 1च आहे म्हणजे 1 इंटू 1 1च येणार आहे. त्यामुळे डायरेक्ट इथं काय लिहिलं आपण S इंटू S म्हणजे S रेस टू X म्हणजे 1 आणि S रेस टू Y म्हणजे सुद्धा 1 आलं म्हणून KSP बरोबर काय आलं S रेस टू 2. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण इथं PbI2 सॉलिड गिव्स Pb2 प्लस ॲक्वेस प्लस ट्वाईस I मायनस ॲक्वेस. आता इथं X बरोबर 1 आलं Pbचा कोएफिशियंट 1 आहे आयोडीनचा किती आहे 2 आहे म्हणजे Yची किंमत किती आली 2 आली. आता ह्या किमती आपण सबस्टिट्यूट केल्या तर KSP बरोबर काय येणार X1 आहे म्हणून 1 रेस टू 1 Yची किंमत 2 आहे म्हणून Y रेस टू Y किती आलं 2 रेस टू 2 आलं इंटू S रेस टू X प्लस Y 1 प्लस 2 म्हणजेच हे किती आलं 2 रेस टू 2 म्हणजे 4 आलं 4 इंटू 1 4 हे S इंटू S रेस टू 2 प्लस 1 म्हणजे ही किंमत आली 4S क्यूब.
आता तिसरा घेऊ आपण. समजा AlOH थ्राईस असेल तर AlOH थ्राईस सॉलिड गिव्ज Al3 प्लस ॲक्वेस प्लस थ्राईस OH मायनस ॲक्वेस. आता इथं एक्सची किंमत 1 आहे आणि वायची किंमत 3 आहे. OH किती 3 आहेत, म्हणून इथं काय आलं 1:1 इंटू 3:3 इंटू S⁻³ प्लस 1. म्हणजे इथं एकचा 1:1 म्हणजे 1 आलं. 3:3 म्हणजे किती आलं 27 आलं आणि S⁻³ प्लस 1 आलं 4. म्हणून KSP किती आला याचा 27 S⁻⁴. तर ह्या पद्धतीनं आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी यामधलं रिलेशन एक्सप्रेस करू शकतो. आता पुढचा पॉईंट आहे की कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. म्हणजे दिलेल्या सोल्युशनमध्ये प्रेसिपिटेशन होईल का, प्रेसिपिटेट फॉर्म होईल का, हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे तर आयोनिक प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट माहीत पाहिजे. आता सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि आयोनिक प्रॉडक्ट यामध्ये काय फरक आहे तर आयोनिक प्रॉडक्ट हा प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स असतो अंडर एनी कंडिशन. कुठल्याही कंडिशनमध्ये जेवढ्या त्या सोल्युशनमध्ये आयन्स आहेत त्या आयन्सचा प्रॉडक्ट म्हणजेच आयोनिक प्रॉडक्ट असेल. पण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट कधी असतो तर हा इक्विलिब्रियम कंडिशनला असतो. सो सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स ॲट इक्विलिब्रियम. म्हणजे आयोनिक प्रॉडक्ट हा कुठल्याही सोल्युशनमध्ये सॅच्युरेटेड असेल, अनसॅच्युरेटेड असेल कसलं किंवा सुपर सॅच्युरेटेड असेल तर त्यामध्ये असणाऱ्या आयन्सचा जो प्रॉडक्ट आहे कॉन्सन्ट्रेशनचा याला आपण आयोनिक प्रॉडक्ट म्हणतो. पण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट मात्र आपण कशामध्ये घेतो तर सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये घेतो आणि हा ॲट इक्विलिब्रियम असतो. आता प्रेसिपिटेशन कधी होतं तर आता हे 3 रिलेशन लक्षात घ्या की समजा आयोनिक प्रॉडक्ट आहे, हा आयोनिक प्रॉडक्ट आणि KSP म्हणजे हा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आहे. जर हे दोन्ही इक्वल असतील, आयोनिक प्रॉडक्ट इज इक्वल टू सोल्युबिलिटी प्रॉडक्ट असं जर असेल तर काय होईल सोल्युशन हे सॅच्युरेटेड असेल अँड सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट. त्यामध्ये काय होईल इक्विलिब्रियम आपल्याला दिसेल. समजा आयोनिक प्रॉडक्ट हा सोल्युबिलिटी प्रॉडक्टपेक्षा जास्त असेल, आयोनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे आयनची संख्या जास्त आहे तर सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड असतं आणि त्या ठिकाणी प्रेसिपिटेशन होऊ शकतो. म्हणजे ही कंडिशन आपल्याला प्रेसिपिटेशनसाठी महत्त्वाची असते. कोणती आयोनिक प्रॉडक्ट मस्ट बी ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, देन सोल्युशन इज सुपर सॅच्युरेटेड अँड प्रेसिपिटेशन ऑफ कंपाऊंड विल ऑकर. म्हणजे प्रेसिपिटेशन होण्यासाठी आयोनिक प्रॉडक्ट हा सोल्युबिलिटी प्रॉडक्टपेक्षा जास्त असला पाहिजे. तिसरं आहे आयोनिक प्रॉडक्ट जर लेस असेल सोल्युबिलिटी प्रॉडक्टपेक्षा, इफ आयोनिक प्रॉडक्ट इज लेस दॅन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट देन सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड. आयन्स कमी आहेत म्हणजे सोल्युशन कसं आहे हे अनसॅच्युरेटेड आहे आणि जर अनसॅच्युरेटेड असेल तर प्रेसिपिटेशन होईल का होणार नाही. सो इन दिस सोल्युशन प्रेसिपिटेशन डज नॉट ऑकर. म्हणजे जर KSP जास्त असेल, आयोनिक प्रॉडक्ट कमी असेल तर सोल्युशन अनसॅच्युरेटेड असतं. जेव्हा हे दोन्ही इक्वल असतात तेव्हा सोल्युशन सॅच्युरेटेड असते पण कंडिशन इक्विलिब्रियममध्ये असते आणि ह्याच्यापेक्षा थोडा आपण आयोनिक प्रॉडक्ट जास्त झाला तर सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड बनतं आणि त्या ठिकाणी प्रेसिपिटेशन होऊ शकतो. आता पुढचा जो पॉईंट आहे हा आहे कॉमन आयन इफेक्ट. त्याच्या नावामध्येच आहे की हा इफेक्ट कोणाचा आहे कॉमन आयनचा आहे. आता याचं स्टेटमेंट काय तर आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग ॲन आयन कॉमन टू द वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजे एखादा वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर त्याचं डिसोसिएशन मुळातच कमी होतं. पण त्या वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये जर तुम्ही दुसरा एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड केला असा की ज्यामध्ये आयन काय आहे त्या वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये जो आयन आहे त्यातला एक आयन हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये म्हणजे ह्या दोघांमध्ये कॉमन असला पाहिजे तर काय होतं तर वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन हे सप्रेस होतं, कमी होतं. आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट containing an ion common to the weak electrolyte. This is known as a common ion effect. For example, आता इथं आपण
समजा वीक इलेक्ट्रोलाइट मी घेतला ॲसिटिक ॲसिड आणि दुसरं त्याचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घेतला आहे सोडियम ॲसिटेट. तर ह्या दोघांमध्ये कॉमन आयन कोणतं आहे? CH3COO- हा दोन्हीमध्ये कॉमन आयन आहे. आता जेव्हा आपण ॲसिटिक ॲसिड घेतो, वीक ॲसिड आहे हे, त्यामुळे त्याचं डिसोसिएशन कमी प्रमाणामध्ये होईल आणि आपल्याला काय मिळेल? CH3COO- आणि H+ मिळेल. म्हणजे ॲसिटिक ॲसिड डिसोसिएट अँड गिव्ज ॲसिटेट आयन अँड H+ आयन. आता इथं आपल्याला त्यामध्ये आपण काय केलं? सोडियम ॲसिटेट ॲड केलं. तर सोडियम ॲसिटेट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, त्यामुळे त्याचं कंप्लीट डिसोसिएशन होतं आणि आपल्याला मिळतं ॲसिटेट आयन आणि Na+ आयन. आता हा सॉल्ट कंप्लीट आयोनाइज होतो, त्यामुळं रिॲक्शन फक्त आपण फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये दाखवतो, बॅकवर्ड दाखवत नाही. पण ही रिॲक्शन कशी आहे? तर रिव्हर्सिबल आहे, कारण इथं आपल्याला हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, त्यामुळे त्याचं डिसोसिएशन कमी प्रमाणामध्ये होतं. आता जेव्हा आपण हा सोडियम ॲसिटेट टाकतो त्यावेळी काय होणार आहे? तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस CH3COO- आयन, ह्या ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल. आता प्रॉडक्ट हे कुठं आहेत? तर प्रॉडक्ट साईडला आहेत, राईट हँड साईडला आहेत इक्विलिब्रियमच्या. आणि जेव्हा ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल तेव्हा काय होतं? ली चॅटेलर्स प्रिन्सिपल आपल्याला 11वीमध्ये झालेलं आहे की जेव्हा एखादी सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये असते आणि त्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असताना जर एखाद्या इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये चेंज झाला तर सिस्टीम काय करते? सिस्टीम ट्राय टू कॅन्सल दॅट चेंज मेड बाय शिफ्टिंग द इक्विलिब्रियम. म्हणजे हा जो इक्विलिब्रियम आहे हा सध्या इक्विलिब्रियम आहे, म्हणजे दोन्ही इक्वल आहे, पण ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की हा इक्विलिब्रियम इकडं डाव्या साईडला शिफ्ट होतो. म्हणजेच काय? तर बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट वाढतो. ॲसिटेट आयन कंबाईन्स विथ H+ अँड गिव्ह CH3COOH. कारण काय? प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की रिव्हर्स रिॲक्शन स्टार्ट होते आणि इक्विलिब्रियम हा रिॲक्टंटच्या साईडला शिफ्ट होतो. त्यामुळं काय झालं? तर डिसोसिएशन ऑफ ॲसिटिक ॲसिड सप्रेस झालं, कमी झालं. यालाच काय म्हटलं जातं? कॉमन आयन इफेक्ट झालं. दुसरं आपण एक्झाम्पल असं देऊ शकतो की समजा मी NH4OH घेतला वीक बेस, तर त्याच्यापासून आपल्याला NH4+ आणि OH- आयन्स मिळतील. आता हे कमी प्रमाणामध्ये मिळणार कारण NH4OH हा वीक बेस आहे, त्यामुळे त्याचं कमी डिसोसिएशन होऊन आपल्याला NH4+ आणि OH- मिळतील. समजा मी त्यामध्ये अमोनियम ॲसिटेट टाकलं तर अमोनियम क्लोराईड टाकलं तर काय होईल? अमोनियम क्लोराईडमध्ये Cl- आयन्स वेगळे आहेत पण NH4+ दोन्हीकडे समान आहे, त्यामुळे NH4+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन प्रॉडक्ट साईडला वाढेल आणि प्रॉडक्ट साईडला कॉन्सन्ट्रेशन वाढलं की इक्विलिब्रियम हा रिॲक्टंट साईडला शिफ्ट होतो. म्हणजेच रिॲक्टंटचं जी रिॲक्शन आहे ही काय होते? सप्रेस होते, कमी होते. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटेट आयन इज इन्क्रीज्ड अँड अकॉर्डिंग टू ली चॅटेलर प्रिन्सिपल ॲडिशन ऑफ ॲसिटेट आयन फ्रॉम सोडियम ॲसिटेट शिफ्ट इक्विलिब्रियम of dissociation of acetic acid to left. So dissociation of acetic acid is suppressed due to presence of sodium acetate containing common ion CH3COO-.